नमस्कार सर्वांना. मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आज जो आपला पॉडकास्ट आहे त्याची सुरुवात होत आहे, ज्याचं नाव आहे झिरो टू बियॉन्ड. मी या पॉडकास्टचा होस्ट. माझं नाव आहे गौरव रोकडे. जास्त वेळ न घेता मला इंट्रोड्यूस करायला खूप जास्त आनंद होईल. आजचे गेस्ट ज्याचं नाव आहे हर्षल मनकर, त्यांच्याकडून आपण थँक्यू इंट्रो सर. जाणून घेऊया की त्यांचा अनुभव कसा होता, किंवा त्यांनी कशा प्रकारे जीपॅट किंवा नायपर क्वालिफाईड केलेले आहेत, किंवा त्यांचे काय अनुभव आहेत, काही चुका केलेल्या आहेत त्यांनी, हे आपण आज जाणून घेणार आहोत आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून. सो जास्त वेळ न घेता मी त्यांच्याकडे माईक सोपवतो. सो थोडक्यात तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या हर्षल, की तुम्ही कुठून बिलॉंग करता, तुम्ही काय शिक्षण केले, कुठून शिक्षण केले, आणि काय तुमचे रँक्स वगैरे होते. Thank you, sir, for giving me the chance of introduction. Uh, Myself, Harsha Sanjay Mankar. I'm native from Nagpur, Maharashtra, and I'm currently pursuing my MS from in pharmacology and toxicology at NIPER Ahmedabad. I did my graduation B Pharmacy from Amrut Vani College of Pharmacy, Sangamner. Uh, that's my introduction, sir. ओके. तर तुम्ही या वर्षी पासआउट झालेले आहेत 2025 मध्ये. Yes, sir. ओके, थँक्यू. सो म्हणजे आता भरपूर मुलं असतात जे ड्रीम घेऊन असतात की आपल्याला जीपॅट क्वालिफाईड करायचे किंवा नायपर क्वालिफाय करायचंय, बरोबर? तो तुम्हाला हा, सर. ह्याबद्दल कधी माहिती कळालं की आय मीन जीपॅट असं काहीतरी असतं किंवा नायपर एक्झाम अशा असतात? कोणत्या इयरला तुम्हाला हे जाणवलं, हे थोडक्यात सांगू शकता तुम्ही? हो. हा. तर जेव्हा मी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं तेव्हा माझे काही सिनियर्स होते जे सेकंड इयरला होते. हा. अ, अनिकेत सोनी सर होते एक. त्यांनी मला आणि माझ्या मित्रांना सांगितलं की जीपॅट आणि नायपर असे काही एक्झाम्स असतात हा. ज्यांच्या थ्रू तुम्ही नायपर या इन्स्टिट्यूशन मध्ये ऍडमिशन घेऊ शकता एम फार्मसीसाठी. तिथं तुम्हाला चांगले हे स्टायपंड वगैरे भेटतो शिक्षणासाठी 2 वर्ष, आणि तुम्ही मास्टर्स वगैरे करून नंतर जॉबला ट्राय करू शकतात आणि प्लेसमेंट पण होतात तिथूनच. ओके. ते तुम्हाला स्टार्टिंगला तुमच्या सिनियरच्या माध्यमातून कळालं होतं. हा, ओके. सिनियर्स सो आणि प्रोफेसर्स यांच्या माध्यमातूनच. ओके. सो मग तुम्ही सुरुवात केली तर तुम्ही स्ट्रक्चर्ड पद्धतीने अभ्यास केला की स्वतः सेल्फ स्टडी केला, म्हणजे कोचिंग वगैरे घेतली तुम्ही की सेल्फ स्टडी वगैरे काही ट्राय केलं? सुरुवातीला फर्स्ट इयर आणि सेकंड इयर मध्ये एक आयडिया घेतला. नंतर कळालं की कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, त्याच्यामुळे आपल्याला कोचिंग वगैरे जॉईन करावीच लागेल. जेव्हा मी थर्ड इयरला गेलो तेव्हा मी कोचिंग जॉईन केली, हा. जीडीसी नावाची. त्याच्या थ्रू मी माझा स्टडी प्लॅन बनवला आणि नंतर स्टडी केली. ओके. सो काय वाटतं तुम्हाला बेसिकली, म्हणजे जो अनुभव असतो कोचिंगचा किंवा मग सेल्फ स्टडीचा, काय राहतो, फरक काय जाणवतो म्हणजे बेसिकली? मला तरी वाटतं की खूप अंतर आहे कोचिंग जॉईन करणं आणि सेल्फ स्टडी करणं. जर तुमचे कन्सेप्ट वगैरे क्लिअर असतील, जर हा. तुम्ही रेग्युलर स्टडी करणार असाल तर सेल्फ स्टडी करा. हा. नाहीतर मग कोचिंग थ्रू एक चांगला ऑप्शन असतो की आपण पैसे घातले त्याच्यामुळे आपण स्टडी करतो. आपली एक रुटीन फिक्स असते जर आपण कोचिंग जॉईन केलं. हा. हा. लेक्चर्स असतात, टेस्ट सिरीज असतात, वीकली टेस्ट असतात, त्याच्या थ्रू आपण फोकस्ड असतो आणि रेग्युलर आपली स्टडी चालू राहते जर आपण कोचिंग वगैरे जॉईन केलं तर. ओके. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की जर स्ट्रक्चर्ड पद्धतीने अभ्यास केला जाऊ शकतो आपण, जर कोचिंग वगैरे केलं तर. हा, नाहीतर जर सेल्फ स्टडी करत गेलो तर आपल्याला हा, माहित नसतं की कसं आपण करू शकतो, कसं नाही, काही गोष्टी आपल्याला अडचण येतात, बरोबर? हा. हा. आणि आता कॉम्पिटिशन पण खूप जास्त असलं आहे, त्याच्यामुळं जे सेल्फ स्टडी करतात त्यांना थोडं ऍडव्हान्टेज कमी मिळतो असं मला वाटतं. ठीक आहे, म्हणजे त्या आणि जे लेवलचं कोचिंग कॉम्पिटिशन कोचिंगला तुम्हाला जातात. जाणवतं हम्म, काय कॉम्पिटिशन. हम्म, हम्म. बरोबर. सो मग तुम्ही हा, असे कोणते सब्जेक्टवर मेजरली फोकस केला जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं प्रिपरेशन करायला जीपॅटचं वगैरे असं? मेनली मी जे मेजर सब्जेक्ट आहेत त्यांना जास्त हे दिलं इम्पॉर्टन्स, जसे की फार्मास्युटिक्स आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, फार्माकोलॉजी आहे, आणि नंतरून फार्माकोग्नोसी झालं, फार्मास्युटिकल अनालिसिस झालं, पीजे झालं, एचईपी झालं. मायनर टॉपिक्सला मी नंतरून गेलो. आधी जे मी मेजर टॉपिक्स होते त्यांच्यातले जे हॉट टॉपिक्स होते ज्यांच्यावर जास्त क्वेश्चन यायचे, मी पीवायचे सॉर्ट ऑफ केले होते. हा. त्याच्या थ्रू मला समजलं की हे टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत, तेच टॉपिक मी करत गेलो.
नंतर जे कमी वेटेजचे टॉपिक होते ते नंतर गेले मी. ओके. तो तुमचा असा कोणता वीक सब्जेक्ट होता जो तुम्हाला अजिबात आवडायचा नाही अभ्यास करायला, किंवा मग असा कोणता स्ट्रॉंग सब्जेक्ट होता जो तुम्हाला खूप जास्त आवडायचा अभ्यास करायला असं? स्ट्रॉंग सब्जेक्ट माझा फार्माकोलॉजी होता, तो मला सर्वात जास्त आवडायचा. आणि वीक सब्जेक्ट म्हणजे मेडिसिनल केमिस्ट्री होता. जे स्ट्रक्चर्स वगैरे होते ना, ते मला कमी लक्षात राहायचे. ओके ओके. तरी पण मी कव्हर केलं ते. ओके. सो आम्हाला थोडक्यात तुम्ही सांगू शकता का, की म्हणजे तुम्ही हे लक्षात कसं ठेवले स्ट्रक्चर्स वगैरे काही, किंवा मग हे हा. स्ट्रक्चर्स काही तुम्हाला क्वेश्चन विचारले गेले होते का, जे फायदा झाला तुम्हाला, असं काही मेमोराईज करायला काही ट्रिक वगैरे काही हा. केली हा. का तुम्ही? हा, मी नेमोनिक्स आणि जे फॉर्म्युलाज होते ते एका शीटवर ते लिहिले होते आणि हा. भिंतीला चिकटवले होते. आणि दररोज दररोज रिव्हिजन करत असायचो मी. आणि जे फार्माकोलॉजीचे जे हे होते त्याचे मी ट्रिक्सच बनवले होते. सर्व क्लासिफिकेशनचे ट्रिक्स झाले, एखादी ऍडव्हर्स रिॲक्शन असली त्याचे ट्रिक झाले, हा. असे सर्व ट्रिक्स बनवले होते. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देईन. जे हा. सेन्सरी नर्व्स आहेत त्यासाठी मी एक ट्रिक बनवली होती. सम से मनी मॅटर बट माय ब्रदर सेज बिग बुक मॅटर मोस्ट. असे काही ट्रिक्स बनवले होते मी. आणि जे फॉर्म्युलाज होते त्याचे शीट्स बनवले होते. आणि हेच ट्रिक्स शीट झाले, फ्लो चार्ट झालं, डायग्राम झाले, त्याच्या थ्रू मला खूप हेल्प झाली. ओके. खूप छान तुम्ही सर निमोनिक्स एक्झाम्पल दिला आम्हाला. असे आणखी पण निमोनिक्स बनवले असेल मला वाटतं तुम्ही, भरपूर काही गोष्टी लक्षात हा, ठेवायला. भरपूर बनवले. हा. ठीक आहे, चांगलं आहे. सो मग असं भरपूर जण असतात जे आयडेंटिफाय करायला ते होतात की कसलं सब्जेक्ट आधी निवडले पाहिजे आपण, म्हणजे जसं की आपला अभ्यास पण चालू असतो आपल्या ह्याचा, ग्रॅज्युएशनचा आणि जीपॅटचा पण. सो मग त्या टायमाला कसं डिस्टिंग्विश करतो आपण? जे मेजर टॉपिक्स आहेत, मला तरी वाटतं की जे मेजर टॉपिक्स आहेत ते तुम्ही एकदा बनवून घ्या PYQ सॉर्ट आउट करून. आणि जे हाय वेटेज टॉपिक्स आहेत ते सेपरेट करून घ्या. एनलिस्ट करून घ्या की जे मेजर मेजर सब्जेक्ट जसे फार्मास्युटिक्स, फार्माकोलॉजी, ऑर्गॅनिक केमिस्ट्री झालं, नंतरून फार्माकोग्नोसी झालं. यांना जास्त वेटेज असतं, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावर जास्त फोकस करा. आणि नंतरून तुम्ही बाकीचे सब्जेक्ट कम्प्लीट करू शकता तुमच्या फोर्थ इयर मध्ये सुद्धा. अच्छा. आपण जर समजा फक्त आपला ग्रॅज्युएशन लेवलचा अभ्यास जर केला, फक्त जो काही बीफॉर्म लेवलला असतो अभ्यास तो फक्त केला, तर त्याच्या बेसिसवर आपल्याला क्वालिफाय करू शकतो का आपण जीपॅट, की काही एक्स्ट्रा मेहनत घेण्याची गरज हो पडते? सर. जर आपण जीपॅट याचा अभ्यास बी फार्मा बेसिस वर जरी केला तरी आपण क्वालिफाय होऊ शकतो. हा. पण जर तुम्हाला रँक हवी असेल तर तुम्हाला थोडं एक्स्ट्रा एफर्ट द्यावे लागतील. अच्छा. एफर्ट्स द्यावे लागतील. एफर्ट जसे की काय घेऊ शकतो आपण? जे आतले टॉपिक्स असतात ते कव्हर करावे लागतील. म्हणजे हा. कोर सिलेबस आहे, जसं ज्याच्यावर हाय वेटेज आहे, जसं फार्मास्युटिक्स मध्ये टॅबलेट्स, कॅप्सूल, हा. पॅरेंट्रल झालं, हम्म. इतर जर सस्पेन्शन, इमल्शन झालं, हम्म. असे जे टॉपिक्स आहेत त्याच्यावर आतली माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. नुसतं वरवर बी फार्मा बेसिस वर करून काही तेवढं काही नाही. तुम्हाला आतमध्ये जावंच लागेल जर रँक हवी असेल तर. ओके. सो म्हणजे याचा अर्थ असा आहे की जीपॅटला ट्रिकी क्वेश्चन्स विचारले जातात, इन डेप्थ नॉलेज ज्यांच्याकडे आहे तेच हा, ते सॉल्व्ह केले जाऊ शकतात. नायपर आणि जीपॅट मध्ये तेच फरक आहे की जीपॅट मध्ये तुमचं हे मेमोरी पॉवर, जे रिकॉर्डिंग पॉवर असतील त्याच्यावर जास्त फोकस केलं जातं. हा. आणि नायपर मध्ये तुमचं हे रिसर्च ओरिएंटेड म्हणजे नॉलेज किती आहे, जनरल जनरल नॉलेज किती आहे तेवढंच चेक केलं जातं. ओके. सो आता जर समजा जीपॅटचा आपण ओव्हरऑल जर लुक घ्यायचा झाला 100 मधून, तर मग कसं डिव्हिजन होतं ते हे जीपॅटचं, म्हणजे ट्रिकी क्वेश्चन जातात एवढे 10%, 50% असे असतात जे कोणी पण सॉल्व्ह करू शकतं, असं काय डिव्हिजन आहे का जीपॅटच्या ह्याच्यात क्वेश्चनिंग मध्ये, असं हा मला सर. वाटतं 50% असं 50 to 60%. की कोणी पण सॉल्व्ह करू शकतं, जे हा. बेसिक बेसिक एकदम हा. असतात, हा. असं असं काय आहे का? इझी, मॉडरेट आणि हार्ड अशी लेवल असते. हा. इझी 50 to 60% इझी असतो सर. हा. आणि 10 to 20 to 30% हा मॉडरेट असतो. आणि जे 10% आहे तो हार्ड हार्ड लेवलचा असतो सर. ठीक आहे. आणि जे 10% आहे त्यामध्ये असे रिसर्च ओरिएंटेड राहतात गोष्टी, हा. ज्यांच्याकडे इन डेप्थ. ते रँक ठरवण्यासाठी मदत करतात. जे 10% क्वेश्चन असतात ना हा. तेच रँक ठरवतात. अच्छा. तो जस्ट जेव्हा तू जीपॅट क्वालिफाईड झाला, तर मग नायपरचं डिसिजन कसं घेतलं तू, म्हणजे नायपर आधीपासूनच ठरवलं होतं तू की
कशी तयारी केली ते मेन म्हणजे जाणून घेत हा. आनंद. हम्म. मी जीपॅटची प्रिपरेशनच यासाठी केली की मला नायपर मध्ये ऍडमिशन घ्यायचंय. मी आधीच ठरवलं होतं हा. की जीपॅट एक रोडवे आहे माझ्यासाठी नायपर मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. हा. मी आधीच ठरवलं होतं की मला नायपर मध्येच जायचंय आणि पर्टिक्युलर ब्रांचेसच घ्यायचे. तशी मी प्रिपरेशन केली आणि नंतर क्रॅक सुद्धा झालं आणि मला ऍडमिशन भेटली. ओके. सो नायपर आणि जीपॅट मध्ये बेसिक म्हणजे काय डिफरन्स तुला जाणवला अभ्यास करताना? 90 to 95% सिलेबस सेमच आहे. हा. जे रेस्ट 10% आहे नायपर मध्ये ते नॉन फार्मा वगैरे इन्क्लूड होतात, जसे की जीके झालं, हा. अदर रिझनिंग झालं, जे त्याच्यामध्ये ट्रेन झालं, कॅलेंडरचं झालं, डेज टायमिंग झालं. आणि पंजाब आता आम्हाला नायपर मोहालीने कंडक्ट केलं होतं, त्याच्यामुळं पंजाबचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, नायपरचं बॅकग्राऊंड ते झालं, USFDA ड्रग्स झाले, नोबेल प्राइजेस झाले, अवॉर्ड्स झाले. असे काही क्वेश्चन असतात जे 10% मध्ये येतात. बाकी जे फार्मा पार्ट असतो हा. तो सिमिलरच असतो. जीपॅट आणि नायपर दोन्ही सिमिलरच असतात. ओके. सो बघ, बेसिकली सगळ्यांच्या डोक्यात एक क्वेश्चन असतो असा, जेव्हा आपण ग्रॅज्युएशनला असतो, आपले सेमिस्टरचा अभ्यास पण चालू असतो, आपलं जीपॅटचा अभ्यास पण चालू असतो, नायपरचा अभ्यास पण चालू असतो. सो त्या टायमाला आपला टाइम डिस्ट्रीब्युशन कसा केला पाहिजे? किंवा मग जर समजा लो फील करत राहिलो आपण त्या टायमाला, तर काय करणार आपण त्या मुमेंटला? हा, ते प्रॉब्लेम मी पण फेस केला होता की मला कॉलेजचा आणि अभ्यासाचा टाइम मॅनेजमेंट होत नव्हतं मला थर्ड इयर मध्ये. तर मी सकाळी लवकर उठायचो आणि जेवढा टाइम भेटेल तेवढं कम्प्लीट करायचो लेक्चर्स. हम्म. त्याच्यानंतर कॉलेज करायचो आणि कॉलेजवरून आल्यानंतर माझ्या कॉलेजचा स्टडी न करता सर्व कोचिंगचा स्टडी करायचो. जे जे झालेलं आहे आज ते रेग्युलरली कम्प्लीट करायचो हम्म. आणि MCQ प्रॅक्टिस करत असायचो रेग्युलरली. ओके. त्याच्याने मला खूप हेल्पफुल झालं आणि जी रुटीन आहे माझी ती चालत राहिली. ठीक आहे. तुझं तुझं आणि रिव्हिजन फोर्थ पॅटर्न इयर सांगू मध्ये शकशील का तू? म्हणजे रिव्हिजन कसं करायचा तू? वीकली बेसिसवर करायचा, डेली बेसिसवर करायचा, कसं करायचा तू? कोणता एखादा टॉपिक घेतला आपण अ, पॉलिटिक्सचा, ADRचा, तर मग तो हा पण हा कधी रिवाइज करायचा तू? मी मंथली प्लॅन ठरवलेला होता की हा. मंथली 10-10-10 असे 30 डेजला 10-10-10 मध्ये डिवाइड केलेलं होतं. आणि जे फार्माकोलॉजी आहे ते सुरुवातीला गेलं 10 डेज मध्ये. आणि त्याचे जे सब्जेक्ट होते जसे की पॅथोफिजिओलॉजी आणि HCP झालं, बायोकेमिस्ट्री झालं, ते हम्म. 10 डेज मध्ये करायचो. नेक्स्ट 10 डेज मध्ये फार्मास्युटिक झालं, PG झालं, आपलं बायोफार्मास्युटिक झालं, ते 10 डेज मध्ये करायचो. आणि नेक्स्ट 10 डेज मध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री झालं, बायोकेमि ते झालं, मेडिसिनल केमिस्ट्री झालं, ते केमिस्ट्री पार्ट आहे ते नेक्स्ट 10 डेज मध्ये करायचो. आणि अल्टरनेटिव्हली संडेला मी रिव्हिजन द्यायचो प्रत्येकाला. आणि एक टेस्ट 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 लावायचो प्रत्येक संडेला. आणि जे विकली टेस्ट होत्या ते पण द्यायचो मी. ओके. आणि जर MCQचं जर बघायला गेलं तर MCQs कसे सॉल्व्ह करायचे तुम्ही? डेली की मग मॉक टेस्ट द्यायची तुम्ही, की फुल टेस्ट सिरीज सारखं, जो आपला जीपॅट सारखं? MCQचं सांगायचं झालं तर मी रेग्युलर बेसिसला ते GDCचं जे मॉड्यूल्स असतात ना MCQचे हा. ते सॉर्ट आउट करायचो. आणि जे GDCचं फिंगर टिप्स असतात ते रेग्युलर सॉर्ट आउट करायचो. आणि नंतर एक विकली टेस्ट होती ती पण विकली संडेला करायचो. आणि एकदा होल सिलेबस कम्प्लीट झाला की त्याच्यानंतर पण टेस्ट देत असायचो मी. पर्टिक्युलर टॉपिकचे झाले आणि पूर्ण सिलेबसचे झाले. ओके. मग तुला काय वाटतं की जे मॉड्यूल्स असतात, क्लासेस बनवतात, ते पुरेसे आहेत की तुला आपल्याला आपले जे मेन बुक्स आहेत, रिसोर्सेस, ते वापरले पाहिजे? बऱ्यापैकी सिलेबस जो आहे रेफरन्सेस. तो मॉड्यूल्स मधून होऊन जातो. हा. पण आपल्याला जे व्हिडिओ लेक्चर्स असतात त्याच्यामधून काही एक्स्ट्रा माहिती भेटत असते हम्म. ते सुद्धा आपण मॉड्यूल्स वगैरे मध्ये किंवा आपल्या नोट्स मध्ये ऍड ऑन करू शकतो. पण मला तरी वाटतं की मॉड्यूल्स सफिशियंट आहेत. हम्म. हम्म. तुम्ही एकदा रेफरन्स बुक थ्रू गेले का तुमचे कन्सेप्ट क्लिअर असले का मग मॉड्यूल्स सफिशियंट आहेत. ओके. आणि जे आपल्याला जे नवीन क्वेश्चन्स वाटतात जे MCQ थ्रू आपण गेलेलो असतो
हा. आपल्याला एखादं नवीन टॉपिक वाटलं किंवा नवीन नवीन इन्फॉर्मेशन वाटली, ते पण आपण आपल्या नोट्स मध्ये किंवा मॉड्यूल्स मध्ये पण ऍड ऑन करू शकतो. तेवढं केलं की आपलं सफिशियंट आहे सर. ओके. सो आता तुम्ही नाईपर अहमदाबादला आहे बरोबर? हो. कोलॉजी ब्रांच मध्ये आहेत. सो मग कसं वाटतंय तुम्हाला ऍक्च्युली म्हणजे आलात तुम्ही नायपर मध्ये तर एका खूप मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये आहेत. वन ऑफ द रेकग्नाइज्ड अँड नोन इन्स्टिट्यूट मध्ये आहेत तुम्ही. सो कसं वाटतंय तुम्हाला बेसिक म्हणजे? अं, खरं सांगावं तर अहमदाबाद ही टॉप 3 टियरची नायपर आहे. हा. इथं रिसर्च वगैरे चालते. हा. जे सेकंड इयर झालं, पीएचडी झालं. वातावरण चांगलं आहे एकदम. हा. रिसर्च ओरिएंटेड आहे. हा. आणि क्लासेस असतात. त्याच्यामध्ये पण फॅकल्टी खूप सपोर्ट करतात आणि चांगले शिकवतात. आणि एक असं वातावरण वाटतं की नाही, आपण चांगल्या ठिकाणी आलो आहोत. आणि शैक्षणिक असं वाटतं. ठीक आहे. जर समजा आता तुला जर पुन्हा तुझ्या ज्युनियरच्या फेज मध्ये जायचं जर भेटला टाइम तर तू स्वतःला काय सजेशन देशील? अं, जर मला परत जायला भेटलं तर मी जे माझे टाइम मॅनेजमेंट आहे ते चांगल्या प्रकारे करीन. जे माझे सिली मिस्टेक्स होत्या ते मी करणार नाही. रिव्हिजन टाइमावर करणार. हा. आणि जे नोट्स वगैरे आहेत ते परत परत प्रिसाइज नोट बनवणार, जेणेकरून मला इकडून तिकडे हे नाही होणार. आणि फोकस करणार. ओके. आता सध्याचे फोकस, प्रॅक्टिस आणि डिसिप्लिन हा. हा. एवढंच. भरपूर जे मुलं आहेत आता सध्या ज्युनियर्स किंवा मग इतर कोणी ते खूप जास्त घाबरतात की क्रॅक होईन की नाही माझ्याच्याने जी पॅट किंवा माझी नायपर क्रॅक होईन की नाही. तो त्यांच्यासाठी काही मेसेज तुला द्यायचा आहे की म्हणजे जरी नाही झालं समजा आपल्याकडून क्रॅक तर काही ऑप्शन्स आहेत आपल्याकडे जेणेकरून मुलं टेन्शन घ्यायची काही गरज नाही असं असं काही दुसरं काही ऑप्शन्स आहेत का त्यांच्यासाठी? हा. मी पण 2 वर्ष दिलेले आहेत. मला पण वाटायचं की क्रॅक होणार की नाही, हा. माझ्याकडून होणार की नाही. पण मी कंटिन्युअसली ते करत गेलो आणि शेवटी ते लक्ष प्राप्त झालंच माझं. जर हा. तुमच्यामध्ये डिसिप्लिन, फोकस आणि प्रॅक्टिस जर तुम्ही केलेली असेल, संपूर्ण तुमचा 100% तुम्ही दिलेलं असेल, तर नक्कीच तुमचं क्रॅक होईल. त्याच्यात काही वाद नाही. पण तुमचं झालेलं नसेल तरी तुम्ही जे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स असतात त्याच्यामध्ये ट्राय करू शकता आणि चांगली प्लेसमेंट घेऊ शकता फर्दर. अच्छा. आता जर समजा कोणाला ब्रांचचं सिलेक्शन मध्ये डाऊट्स येतोय समजा की ब्रांच आपण हा. कशी सिलेक्ट केली पाहिजे किंवा मग नायपरचे भरपूर हम्म. सारे इन्स्टिट्यूटचे वेगवेगळ्या लोकेशनला तो जर सिलेक्ट करताना जर हम्म. मुलांना जर डाऊट येतोय तो त्याच्यासाठी काही सजेशन देऊ शकता का तुम्ही की काय विचार केला पाहिजे एका हा. स्टुडंटनी ब्रांच सिलेक्ट करताना अँड सेकंड इन्स्टिट्यूट सिलेक्ट करताना? तर पहिल्यांदा तर इन्स्टिट्यूशन वर फोकस केलं पाहिजे की नायपर मोहाली आहे. हम्म. जसं ज्यांची NIRF रँकिंग चांगली आहे हम्म. त्यांना आधी तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. नायपर मोहाली झालं, हैदराबाद झालं, अहमदाबाद यांना जास्त प्रिफरन्स द्या. हम्म. तिथे ऍडमिशन नंतर तुम्ही ब्रँच ठरवा. ब्रँच अशी ठरवा की ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि तुम्ही चांगलं परफॉर्म करू शकता फ्युचरमध्ये. त्याच्यावरच तुम्ही ब्रँच ठरवा. नंतरच तुम्ही ऍडमिशन घ्या. जसं तुम्हाला सुटिक्स मध्ये इंटरेस्ट असेल तर सुटिक्स घ्या. त्याचे कोलॉजी मध्ये असेल तर कोलॉजी घ्या. ओके. आणि जे इतर इतर जे कोरच्या व्यतिरिक्त जे काही ब्रांचेस आहेत आपले जसे की मेडिकल डिव्हाइस किंवा मग परफ्युमरी हा. किंवा मग MBA किंवा मग हा. असे छोटे छोटे काही अदर दॅन कोर सब्जेक्ट्स आहेत त्याच्यात. फार्मसी प्रॅक्टिस वगैरे हा. फार्मसी प्रॅक्टिस हेल्थ केअर वगैरे त्यात नायपर कसं आहे? मध्ये फार्मसी प्रॅक्टिस झालं, रेग्युलेटरी अँड टॉक्सिकॉलॉजी झालं, ते पण चांगली अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करतात. प्लेसमेंट पण चांगले आहे त्यांचे. नॉन फार्माचं, हम्म. हम्म. नॉन कोअर जे ब्रांचेस आहेत, सॉरी, नॉन कोअर जे ब्रांचेस आहेत त्यांचं पण चांगलं जातं सर पॅकेज. आणि चांगलं रिसर्च ओरिएंटेड पण आहे आणि चांगले नॉन कोअर पण. ओके. ठीक आहे हर्षल. तुमच्याकडून भरपूर आय गेस जे विद्यार्थी आहेत त्यांना गोष्टी समजल्या असणारच. मी तुमचा एक छोटासा एक मेसेज घेईन की शेवटला तुम्हाला कोणाकडून असं मदत झालेली आहे तुमच्या कॉलेज डेज मध्ये तुमचा सिनियर किंवा तुमचा कोणी एखादं प्रोफेसर असन किंवा तुमचं एखादं फ्रेंड असन ज्याने तुम्हाला प्रत्येक टायमाला मोटिवेशन दिलेलं आहे किंवा मग ज्यांनी तुम्हाला प्रत्येक टायमाला सपोर्ट दिलेला आहे अभ्यासाबाबतीत किंवा मग पर्सनल लाईफ मध्ये पण
या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही त्याला थँक्स बोलू शकता, तुम्ही त्याचं नाव घेऊ शकता आणि तुम्ही त्याला थँकफुल राहू शकता. हा सर, जेव्हा मी प्रिपरेशन स्टार्ट केली होती तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं. तेव्हा मला मार्गदर्शनाची खूप गरज होती. तर मी माझे सिनियर्स होते त्यांना कॉन्टॅक्ट केलं. अनिकेत सोनी सर आणि प्रतीक लांडगे सर हे हा. सिनियर्स होते जे नायपर मध्ये होते ऑलरेडी. त्यांना मी कॉन्टॅक्ट केलं आणि सर्व इन्फॉर्मेशन त्यांनी मला प्रोव्हाइड केली की कसं करायचं, प्लॅन काय करायचं, कोणाला जास्त वेटेज द्यायचं, कोणते बुक्स वापरायचे, सर्व त्यांनी हेल्प केलं. आणि माझे प्रोफेसर होते ऋषिकेश वेलीस सर, त्यांनी पण मला हेल्प केली. यांना मी या प्लॅटफॉर्म थ्रू थँक्यू म्हणेन. या- ठीक आहे. सो प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक मेंटर किंवा मग ह्याची गरज पडते, जो आपल्याला प्रॉपर डायरेक्शन देईल आणि एक प्रॉपर आपल्याला सांगू शकतो की मिस्टेक कुठं होऊ शकतात किंवा मग आपण कसं सावरलं पाहिजे अडचण आल्यावरती. सो जसं तुम्हाला त्यांनी तुमच्या अडचणाचा काळात तुम्हाला सावरलंय, तो तसंच मी पण तुम्हाला सांगू शकेन की आता ती येणारी जी पिढी आहे त्यांना तुम्ही सावरा. ठीक आहे. हा, सो यापुढे जे कोणी विद्यार्थी इथं पाहत आहेत, तो तुम्ही ह्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. मी ह्यांचा लिंक्डइनची लिंक तुम्हाला टाकून देईन. नाही तर तुम्ही आपली एक कम्युनिटी बिल्ड करतोय मी व्हॉट्सअपवरती, ज्याच्यावर तुम्ही स्टार्ट करू शकता, जॉईन करू शकता. आणि जस्ट हर्षलनी पण एक त्यांचा स्वतःचा एक ग्रुप बनवलेला आहे, त्याचं नाव आहे डोपामिन डोस, ज्यामध्ये ते रेग्युलर बेसिसवरती जीपॅट नायपरच्या मुलांसाठी काही ना काही छोटी छोटी इन्फॉर्मेशन देत राहतात. सो तुम्हाला त्या ग्रुपचा पण पार्ट व्हायचा चान्स भेटेल जर तुम्ही ही जर कम्युनिटी जॉईन करता झिरो टू बियॉन्ड नावाची. सो तुम्ही यांच्याकडून डायरेक्टली तुम्ही जे काही नोट्स आहेत ते तुम्हाला भेटतील, ह्यांचा गायडन्स आहे तो तुम्हाला डायरेक्टली भेटून जाईल. सो मी लिंक सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो आय होप जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा तुमचा जो फीडबॅक असेल तो तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाकू शकता. दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड. दिस साइड गौरव रोकडे. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सर.